पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आज आहे शनिवार आणि आज आपण आपली हाफ टाइम शाळा राहते आणि आमच्या इकडे ना माळेगावची यात्रा राहते, म्हणजेच की दक्षिण भारतामधली सर्वात मोठी यात्रा माळेगावची. तिकडे जायचा आज प्लॅन होता, परंतु आपला प्लॅन अनसक्सेसफुल होतोय वाटतंय. परंतु मी जाणार आहे न जाणार आहे, मम्मी पप्पा पैसे टाकले तरच जाणार ना पब्लिक, तर असं कसं जाणार मी बरं ते जाऊ द्या ना. आता ना आपण जाऊया शाळेमध्ये, नंतर मम्मी पप्पाला फोन करून बोलूया की पैसे टाकणार आहे का नाही मला माळेगावच्या जत्रेला जायचं म्हणून. ते जाऊ द्या. तर आता जाऊया पब्लिक आपण शाळेमध्ये आणि आपला लास्ट पासून आज ब्लॉग बघा तुम्ही. आपण झालं तर शक्य झालं तर आपण ना आज माळेगावच्या जत्रेला जाऊया, म्हणजे जाऊया. मित्रांनो तुम्ही बघू शकता मला बोलवण्यासाठी कोण आलेले आहेत, तर माझे फ्रेंड निशांत. ते जाऊ द्या. आता आपण जाऊया शाळेमध्ये आणि आज आपला शनिवार आहे, आपली शाळा राहते, तर आपली शाळा जाऊन करून येऊया. आता चला जाऊया आपण शाळेमध्ये. आणि राव कुठं काय करणार आहे काय माहिती. सगळे जग प्रगती करतात माहिती आहे, सगळे जग घर बांधतात, हे करतात ते करतात. ते आमचा भाऊ काहीच नाही. जाऊ द्या सोडा. तर पब्लिक आता आपण आहे शाळेच्या ग्राउंड मध्ये, तर तुम्ही बघू शकता. आणि विषय असा आहे ना, मी खुल्यामध्ये व्हिडिओ का काढतोय माहिती आहे. आज ना शनिवार आहे आणि आमच्या वर्गामध्ये कोणी आले नाही शाळेमध्ये, फक्त मी आणि सगळे आले. ते सगळे म्हणजे सगळे आले नव्हते, थोडेफार आले, ते सगळ्याला सुट्टी देऊन टाकले. तरी आम्ही 3 जण काय गेलो नाही. तर आता आम्ही 3 जण आहे ग्राउंड मध्ये. आता इथं बसलोय इंट्रोल मध्ये. आमचे दोस्त आहेत म्हणजे 9वीच्या वर्गात, ते दोस्त पण येणार आहे. मग त्यांना घेऊन आपण जाऊ घरी आणि घरी जाऊन नकर आपलं दररोजच्या सारखं. तर फिलहाल आता पडला बघा इंट्रोल, जस्ट पडला तेवढा इंट्रोल, जस्टला पडला तेवढा. तर आता आलोय घरी, शाळा वगैरे सुटली. तुम्हाला जसं की सांगितलं आपल्याला सोडलेत, म्हणजेच की आपले विद्यार्थी कमी होते, तर ते जाऊ द्या. तर आता आलोय आपण घरी. तर घरी आलो तर आराम वगैरे करूया, कारण की 2-4 दिवस झाला आपण लेच फिरतो बाहेर. आणि आता ना घरी आपण आराम करूया, बहुत लेच बाहेर फिरते. आता घरी बसून आराम करूया. सोमवारपासून सराव परीक्षा चालू आहेत माहिती आहे. आता फक्त बोर्डच्या एक्झामला कमसे कम 1-1.5 महिना राहिला फक्त. आणि बोर्डच्या एक्झामचं काय माझी तयारी पण नाही. आणि सराव परीक्षा तर सोमवारपासून आहे, म्हणजेच की परवा दिवशीपासून आहे. टेन्शन तर येते रात्री, अभ्यास करू वाटत नाही. काय सांगू तुम्हाला. तर आता बसूया आपण. तर आता रेडी वगैरे झालोय आपण बाहेर जाण्यासाठी, म्हणजेच की सांजच्या बरी जे बाहेर जातात ते आता आपण जातोय. तर आता 5:30 वाजले, तर आता जाऊया आपण बाहेर. तर आता आलो आपण घरी. तर घरी आलोय तर आता अभ्यास, तुम्हाला खरं सांगू का, तर आज आहे शनिवार आणि सोमवारपासून ना आमचे म्हणजे बोर्डाचे ना सराव परीक्षा चालू होणार आहेत. तरी पण माझा अभ्यास ना काय सांगू तुम्हाला, अभ्यास नावाची गोष्टच करत नाही मी. तरी पण आता आलोय आपण 8 वाजते. तर आता जेवण वगैरे करूया आणि अभ्यासाला थोडंफार तर बसूया यार, कारण की टेन्शन तर एवढं येते ना, तर काय सांगू. जाऊ द्या. परंतु आता आपण जेवण वगैरे करूया आणि थोडंफार मराठीचा पेपर आहे सोमवारी, तर वाचत वगैरे बसूया. आणि नंतर मग दररोजच्या सारखं आता वगैरे जेवण वगैरे करूया आता. तर आता ना वाजते रात्रीचे 12 आणि तुम्ही पण म्हणत असाल की मी आता का व्हिडिओ घेतोय. विषय असं झालं माहिती आहे का, तर बाहेर ना आम्ही सिक्युरिटी लावतो. जस्ट तुम्हाला खोटं वाटेल तर तुम्हाला दाखवतो, थांबा 1 मिनिट. आम्ही सिक्युरिटी लावून बसलो. ते भेंडी 9:30ला बसवतो आम्ही, आणि 9:30 ते 12 कधी वाजले ते पत्ता लागला नाही भाई. हो का, इथे बघू शकता तुम्ही राख आहे आणि लय वाढ झाला आम्ही बसत इथे. आणि ना उद्या मला माळेगावच्या जत्रेला जायची म्हणून मी जॅकेट देऊन टाकलोय. तर मग स्वतःचं काम स्वतः करतोय. म्हणजे रात्रीचे 12 वाजले तरी पण मी ब्लॉग घेतोय. माझी जॉब आहे, ब्लॉग घेणं माझं कर्तव्य नाही, माझी जॉब आहे म्हणून मी काम करतो. तर ते जाऊ द्या. तर रात्रीचे 12 वाजते तरी आणि झोपायचं तर काय नाव नाही. आणि थंडीमध्ये ना, एवढ्या थंडीमध्ये मी स्वेटर देऊन टाकले, तर माझी आवश्यकता तुम्ही बघू शकता. तर ते जाऊ द्या पब्लिक. आता ना उद्या आपण जाणार आहे माळेगावच्या जत्रेसाठी. तर उद्या जाऊया माळेगावच्या जत्रेसाठी. तर मी तर खूप एक्साइट आहे. आपल्याला इंग्लिश जमत नाही. तिथं जाण्यासाठी खूप खूप म्हणजे माझ्या मनामध्ये एवढं जायचं हे आहे ना, तर काय सांगू, उत्साहात ते जाऊ द्या. मला जाण्यासाठी एवढं वाटते ना, तर आताच पळत पळत जाऊ वाटते, परंतु सबर का फल मीठा राहत आहे. तर ते जाऊ द्या. उद्या आपण जाणार माळेगावच्या जत्रेसाठी, 100% जाणार म्हणजे जाणारच. आणि उद्या मी, माझा दोस्त आणि एक माझा मोठा भाऊ
तर आम्ही तिघ जण जाणार आहे माळेगावच्या जत्राला. तर उद्याचा ब्लॉग तुम्ही मिस नका करू. तर मी आताचा ब्लॉग समाप्त करतो. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर बाय.